फणस किती धरलेले, बरको फणस होतो यो. आणि भाजीसाठी एक नंबर असायचो फणस. सेफ्टी बेल्ट असता तो पूर्ण हार्नेस. बरोबर. आम्ही नंतर तो बनवलेलो असा. ओके, व्यवस्थित एकदम फणस आपलं तोडून दादा एकदम बाहेर इलेले असत. आज आपण या फणसाचं झाड कट करणार आहोत, ट्रिम करणार आहोत. मुळापासून तोडणार नाही हो, कारण हे आमचं धरणारो फणसा. पण हे आपल्या घरावर ह्यो इल्यामुळे या ठिकाणी आपल्याक तो ट्रिम करूचो असा. तौक्ते वादळाच्या आधी 2 दिवस आपण ह्यो ट्रिम केलेलो होतो, तर त्याच्यानंतर एक 5 वर्ष तरी काय ट्रिम केलं नाही. तर आता ह्यावेळी आपण घराचं रिन्युएशन करतो, त्यामुळे आता हे पडवीवरची कवला वगैरे सर्व उतरवली आहेत. तर सोबत एका देखील आपण ट्रिम करणार आहोत. पण ह्या ट्रिम करताना आपल्या इकडची 2 आंब्याची कलमं देखील सांभाळूची आहेत. त्यामुळे आपण स्पेशलिस्ट झाडा तोडणारे महादेव घाडेगावकर आपले मित्र, तर त्यांना आपण बोलवलेला असा. तर ते खास सकाळी 8:30 वाजता येल्यात. एकदम म्हणजे आपल्याकडे आता जी घरावरची वगैरे धोकादायक झाडं असतात किंवा जी मेलेली वगैरे किंवा काय त्यांना कुठलं रोग वगैरे लागलेली अशी झाडं असतात, तर ते दादा तोडतात. मी यांचा नंबर देते तुमका स्क्रीनवर. जर अशी धोकादायक झाडं काय तुमच्या सिंधुदुर्गमध्ये असतील तर दादांका नक्की कॉल करा. तर ते पूर्ण आपल्या म्हणजे सेफ्टीची काळजी वगैरे घेऊन आणि संपूर्ण आपल्या स्ट्रक्चरची काळजी वगैरे घेऊन या ठिकाणी झाडं तोडतात. तर चला आता आपण बघूया ओव्हरऑल काय वाटतं तुमका. म्हणजे आता मी जसं सांगितलेलं आहे तुमका, काय व्यवस्थित हा की काय प्रॉब्लेम येऊ शकता तोडताना. हो, तसं काय एक प्रॉब्लेम नाही. म्हणजे आंब्याची झाडं वगैरे वाचू शकतात ना. त्याच्यासाठी आपण इलेले असं. तसं होय, म्हणूनच. तसं आमचं इंटेन्शन असं काय नाही आहे, म्हणजे याच्यासाठी आम्ही ही पडवी वगैरे खाली करून घेतलेली आहे की म्हणजे काय नुकसान वगैरे काय होता नाही. वाशे वगैरे मोडले तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. आणि अगदीच जरीच काय इमर्जन्सी आली तरी कलमा पण मोडली तरी चालतील, पण तुमची काळजी घ्यावा, आता इम्पॉर्टंट आहे. सांभाळून करायचा. बरोबर. त्यासाठी आम्ही आज इकडे इलेलो असो. होय, खास म्हणजे आता काम कसं होतं. होय. आता म्हणजे पुढची गोष्ट शेवटपर्यंत बघा. नक्कीच. एक लाईक नक्कीच करा. माझा काम आवडलं तर आणि आशीर्वाद चांगलं द्या. होय होय होय. आणि यांचा चॅनल देखील असं मग ते मी देखील तुमका देते लिंक आणि स्क्रीनवर देखील देते. त्यांच्यावर देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण जे धोकादायक तुम्ही झाडं वगैरे कोणती तोडतास तर त्यांचे तुम्ही व्हिडिओ वगैरे अपलोड करत असतात. त्यामुळे त्यांना पण आयडिया येतात आणि तुमका पण माहिती मिळत की कसा काम केला जाता. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर आपण या ठिकाणी शिडी वगैरे आणलेली आहे, त्याच्यानंतर आपली मशीन वगैरे देखील असा आणि आपले 2 मेंबर देखील इलेले असतात. चला हो, पाया पडा. चला, त्या ठिकाणी ग्रास कटर या सॉरी आपलं वूड कटर आता एकदम लावले या बेल्टला वगैरे सर्व पूर्ण हँड ग्लोव्ज वगैरे घालून आता या ठिकाणी चालल्यात. चला, गणपती बाप्पा मोरया. हो हो, ह्या उचल भुसण्या होय, ते उचल. आणि ते ह्या उचल, तो वासो उचल. तर बेसिक पहिला एक प्लान हा की जे आपले छोटे छोटे खांदे असतात ते पहिल्यांदा आपल्या ट्रिम करून घ्यायचे असतात. आणि ते ट्रिम करून झाल्यानंतर तो वासो उचल. त्याच्यानंतर मग नंतर आपल्या काही मोठे जे आपले खांदे असतात ते उतरायचे, ते आपण वाल्यान उतरणार आहोत. पण पहिला काम आहे की त्याला पहिल्यांदा ट्रिम करून जे आता हे इकडे काजीवर आणि कलंबावर या ठिकाणी जे फांदे इलेत ते आपल्याला पहिल्यांदा उतरून घ्यायचे आहेत. वरून जे आता आपण खांदे या ठिकाणी काढतो तर ते हाताबरोबर ठिकाणी ट्रिम करून घेतो. आपली अजून टीम येऊची असा, आम्ही देखील मदत करतलो. एकेका बाजू आधी ठेवून दे. हां खै सर हो, आलो नंतर ह्या करूया देऊया. ह्या पूर्ण स्किलचं एकदम काम आणि खूप काळजीपूर्वक करूचा लागता. तर आमच्या वाडीत पण 1-2 असे व्यक्ती होते की झाड कट करणारे, पण आता वयामुळे त्यांना त्या काम जमत नाही. त्याच्यामुळे आपण दादांका या ठिकाणी बोलावला आणि
एक एक साईड पूर्ण क्लिअर करून घेतात. माका पहिल्यांदा वाटलेलं आहे की हे एवढे डेळे मारून मग आपण इथून त्याला ट्रिम करणार, पण त्यांनी प्लॅन चेंज केला. ते म्हणाले डायरेक्ट एक एक साईड आपण क्लिअरच करत येऊया. पडलो खाली. एकदम पूर्ण रिस्की काम असतं झाडावर चढणं, तेवढा स्किलचं देखील काम असतं. तर त्या ठिकाणी सेफ्टी बेल्ट वगैरे टाकून पूर्ण ठिकाणी काम चालू असा. आता इकडची खांदी गण्या बघा, आता तकडे खांदी येते ती. हा थोडस कॉर्नरला जात इकडे. या या अकडचे तकडे ओढून घ्या. हे मेन सगळे त्याच्यावर पडवीवर पडले. त्याच आता समजा जर कौलावर वगैरे पडले असते तर त्या फुटले असते. ओके, तसं एवढं काय प्रॉब्लेम नाही झालो. आता तर क्लिअर झालं. आता फक्त एक मेन डेळ वरतो रवलेलो असा. इकडच्या डेळ्याचा थोडासा जरा टेन्शन होतं आपल्याला. तर यासाठीच पूर्ण वरती चढणं इम्पॉर्टंट आहे. तेवढं चढला तर तो तेवढं अंतर कमी होऊन तो जागच्या जागी या ठिकाणी खाली पडता.
आता सगळ्यात उंच खांदे आहेत. आता खालच्या साईडचा आपला सगळा क्लिअर झाला. आता हे वरच्या साईडचे रवलेत आणि तो पूर्ण कलमावर तकडे जाणाऱ्या बाकीचे हे असत. हे इकडे ह्या वाशावर पडतले आहेत या साईडच्या. बघूया आता कसा काय होतं. आता खायच्या बाजूक जाता तो परत आपल्या या ठिकाणी जे पूर्ण आपले टाळ असतात ते देखील कोपऱ्यात आपण शिफ्ट करतो. भूषण मिनटो तो काय तिकडे फिरता. गण्या लक्ष द्या, आमचा कॅमेरा मनाकडे बसलो आवरती या. होय यांना 10 कावला मोडलेला नसते 20 होय की नाही. ते बघ ते कौलावर 100% येणार होते. मला त्याला आधी कौला काढली ती. आणि हे अकडचे फणस देखील पडायचे ना, ते फणस देखील या कौलावर पडायचे पावसाच्या वेळी पिकाचे. कारण एवढ्या वरती जाऊन फणस काढणं तसं शक्य नव्हता. त्याच्यामुळे लय कौला फुटली पडवेची. त्याच्यामुळे म्हटलं तर ते काय एकदम ट्रिम करून घेऊया. फक्त या खालच्या साईडला फक्त ठेवणार तर तेवढंच तो फक्त धरात त्या ठिकाणी फणस. आणि ते देखील आम्ही शिडी लावून देखील काढू शकतो. आता कोयता वगैरे कोण आता वापरत नाही. डायरेक्ट आता हे मस्ती झाले त्या मस्तीनं सगळेजण पूर्ण झाडं तोडतात. ह्यो झाड आम्ही पूर्ण पहिला कोयत्यानं कट केलेला होता. अरे 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 अडकला वाटता खाली. ह्याच टेन्शन असतं. पडला होय. का आला नाही तो अकडे खाली, तो इकडे नाही येऊ. तो एक खांदे क्लिअर करत येतं तर ना रशी. आपल्याला ती रशी कशी एकदम इमर्जन्सी रशी लावची लागता. म्हणजे एकदम जर तुझं कैच्यावर असतात ना होय ते झायक याच्यावर वगैरे पडवीवर वगैरे तर या कुर्चं लागतं. व्हायचा आता कसा होता आता बघूचा माका. त्या कलाम गेला तरी म्हणजे त्याची फांदी तशी नाही मोडायची वाटत. तो थैच्या तर तो खाली येतो वाटता ना. का थैसर वरती चढाक नाही गावाचा. होय हो इकडनंच कट करा, वर जाऊ नको. नको 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 त्या कलम ह्या झाला तरी चला, काय प्रॉब्लेम नाही कलमाचं. हा होयते का सरपटी मारू नको तुम्ही. हा होयतेच मारा कट हळूहळू. तो एकदम येऊन देत खाली.
नको 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 अजिबात नको, का तर कला मोडला तरी चालता. अजिबात नाही, क्लिअर येलो एकदम. मग उगाच वर जाणार होतास तुम्ही तकडे. नाही तर काय नाही तर उगाच ते काय सरपटी मारून त्याचा लटकत रवायचा लागला असता आणि तो झोललो असतो खांदो. हो त्याच्यामुळे तर कलमाचे 2 फांदे मोडलेले परवडतील. हो आता तर एकदम क्लिअर, तकडे धक्को पण नाही लागलो, तर आता पूर्ण क्लिअरच झाला. आता तो खै पण पडलो तरी आपला काही टेन्शन नाही. जे मेजर सगळे प्रॉब्लेम्स वाले होते तर ते सॉर्ट आउट झाले. हे फक्त पडवीवर इले यांना जवळपास 20 एक कौला तोडल्यानी असते. तरी पण जर आम्ही वाल्यांच्या वडली असते तर त्या पण वाचला असता. पण आपण काळजी म्हणून आधीच ती कौला त्या ठिकाणी काढून घेतली सगळी. आणि तकडचा टेन्शन होता की तो कलमावर तकडे जायत, पण कलमावर काही गेलोच नाही त्या ठिकाणी, त्यामुळे तसं पण काही प्रॉब्लेम नाही. फणसामुळे कलाम पूर्ण तकडे सरकलेला, तर आता कलाम देखील पूर्ण जरा बहराक येते ह्या बाजूसून. चला आता एक मेजर खांदी राहिली तकडची, तर त्याच्याबद्दल आपल्या काय प्रॉब्लेम नाही. ती त्या बाजूचं तर आंबो जरासं ट्रिम करूच होता आणि त्या कलाम पण आपल्याला थोडासा ट्रिम करूचा, त्याच्यामुळे आपण त्या सगळा तिथून कट करणार आहोत. त्यामुळे तो खांदो तिकडे गेलो तरी हो. आमचे व्हिडिओग्राफर रखडे वरना व्हिडिओ काढतात, वरना अँगल लावलेले त्या साईडने. इकडनं एक मेजर काम असा. जास्त त्या ठिकाणी वरती जाऊ नको. डेंजरचा काम झाला सगळा. आता हत्ते टवले फक्त थोडं बारीक बारीक करत येऊचे असतात आपल्या. जवळपास 9 वाजता काम चालू केला, अर्ध्या तासात काम झाला सगळा. गण्यावर गणाकडे लक्ष ठेव ना.
ऑइल रिफ्युलिंग. अर्धा झाला तर ऑइल. टॉपअप जास्त नको करू. बस हा बस बस बस, थोडीशी जागा ठेवली आता. ओके चला. आणि तो पेट्रोलचा आणि त्या तकडे नेऊन ठेव. हो चालू करतोय. हे अकांड एवढे पूर्ण टाळे पडवेवर पडले. ही अकांड कवला हे झाली असती, बाकी ह्या कॉर्नरला काय तेवढा आपला प्रॉब्लेम नाही लो. हे पण सगळे कोंबे असं त्याच्या खालीच पडले. मित्रांनो, पावसाळ्यात जर धोकादायक तुमची झाडं तोडूची असतील, म्हणजे पावसाळ्यात आपल्याला जी धोकादायक झाडं होतात वादळामुळे वगैरे मोडतात किंवा जास्त वजन झाल्यामुळे काय काय वेळा घरावर पण असतात, तर घराचं वगैरे नुकसान होतं किंवा आपले लाईटच्या पोलवर वगैरे देखील वायरीवर देखील असतं, त्याच्यामुळे देखील वायरी शॉर्ट वगैरे होऊ शकतं. तर असे वायर पूर्ण झाडं असतात तर ती तोडूचा कॉन्ट्रॅक्ट द्यावा दादांका या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही पण. हा बस 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 झाला. हा काय होय तो होते मारूया. होय होय हा. फणस किती धरलेले, बरको फणस होतो यो आणि भाजीसाठी एक नंबर असायचो फणस. आणि त्या बरक्या फणसामुळे पूर्ण हे सगळे आमच्या पडवीची कावला वगैरे तुटायची. पण काय नाही, आपण खालच्या साईडला या ठिकाणी ठेवतो त्याच्यामुळे फणस तर धरणारच. अजून काही दिसतातच आपल्या स्वरात फणस गावतले. आणि नंतर आपलं एक काम असतं की दरवर्षी का जे आपल्या या पडवीच्या बाजू कांदे असतले ते आपल्याला फक्त ट्रिम करूचे लागतले. चला शेवटचं फांदो, फायनल काम तेवढंच आपल्याला ट्रिम करूचा, त्याच्यापेक्षा जास्त ट्रिम करणार नाही हो, कारण खाली फणस देखील असत. ओके डन, फिनिश ना, फिनिश बस. चला ओके वाय, जरा खाली उतरा, पाणी पिवा. चला व्यवस्थित एकदम फणस आपलं तोडून दादा एकदम बाहेर इलेले असत. तेव्हा बसा इकडे, इकडे पाणी ठेवलेला. गाण्या व्हिडिओ काढूचा एक्सपिरियन्स कसं होतं? भारी होतो ना. तुका व्हिडिओसाठी बोलावतले आता. ह्या तुमचा जकडे काम असतं ना, व्हिडिओसाठी घेऊन जावा. धरणार होय हो. हे का तुम्ही खांद्यावर बसून व्हिडिओ काढलास तरी पण चालता. वजन फक्त 15 किलो हा. त्यामुळे झाडं तोडताना गोप्रो, सेकंड गोप्रो हो आपला झालेला असा. होय क्लिअर. आणि तसं मेजर काय तसं प्रॉब्लेम काय नाही लो, व्यवस्थित एकदम झाला. सांभाळूचा काय नाही जाऊन झपकन झाला. झापकन हो. लावची असते ना हा तर वेळ लागलो असतो. आमका फक्त टेन्शन होतं तिकडच्या कलंबावरचा आणि इकडच्या पडवेवरचा. तर पडवीवर तर तेवढं काय प्रॉब्लेम नाही, कारण हे वाशे तर काय खराब झालेलेच आहेत. आणि बाकी कलम पण आपला पूर्ण सेफ राहिला, एकही फांदी कलमाची मोडली नाही. तो आंबूनंतर तो आपण ट्रिम करतलो. धन्यवाद दादा, तुम्ही इलास खास आमच्या शब्दाकडे. होय म्हणजे आमका पावसात फणस त्रासच करणार होतो, कारण आता मी पडवी पुन्हा नवीन रिन्युएट करणार आहोत, त्याच्यामुळे ती पुन्हा हां नाही आमचंच ठेवून द्यावं. होय तर हां होय सगळं ठेवून द्या. ती कायचा होय तापण सगळं ते तिकडे ठेवून द्यावं होय ते आपल्याकडे. तर जर तुमची देखील अशी धोकादायक काय झाडं वगैरे असतील घराच्या बाजूक वगैरे, किंवा इलेक्ट्रिक आपले जे वायरीच्या वगैरे आसपास असतात, ज्याचा आपल्या पावसाळ्यात किंवा इतर वेळी त्रास होता, त्याच्यामुळे आपलं नुकसान होता, तर अशी झाडं तोडूसाठी तुम्ही
दादांका नक्की बोलवू शकतास. दादांचो नंबर मी तुमका स्क्रीनवर दिलेलोच असेल. नंबर दिला असतं परत माझे होती परत गावातले म्हणते माझ्या लय लांब जाता. गावातच बरीचशी कामं असतात जास्त करून जसा आवाक्याच्या आतच बरोबर. हा कणकवली, देवगड, मालवण ओके 3 ठिकाणी. एवढ्या ठिकाणी आपल्याक शक्य असा. हा बाकी जास्त लांब जाणं शक्य नाही. ओके. का तेवढं ट्रॅव्हलिंग नाही पण होतं फक्त सगळ्यांनी. विषय नाही आपण काय तेवढा शक्य नाही कारण काय गावातला जर नाही काम केलं तर गावातले म्हणते माझं लय लांब जाता आमची कामा. बरोबर. कारण आता मी ह्याचा होय कामा केलोय तो हा आमच्या घराच्या पाटल्यावरच काम चालू होता या घराचा. ओके. त्यांका थंय दांडी मारून मी यांच्या शब्दासाठी म्हणून इलेलो होतो. धन्यवाद. आमच्या इकडे पण म्हणजे आता मगाशी जे आपल्याकडे क्लीन करत होते ना तर ते पण दादानी ह्यो फणस पहिल्यांदा ट्रिम केला आणि आमच्या मामाने आमचे सख्खे मामा आहेत ना त्यांनी ह्यो फणस कोयत्यानी त्यावेळी तोडल्याने होतो. हा तोकते वादळाच्या 2 दिवस आधी. लागलो असतो होय कोयत्यान दिवस लागलो असतो. तासा 2 तास उडवला. हो. या कसं हे ते मोठे टोवणे तर ते कुऱ्हाडींनी वगैरे मारूचे लागायचे. हा ते पूर्ण तो तसं आम्ही तोडलेलो. आता आपले कसे मशनीले त्यामुळे तो दनादन जाता पण तुमचा स्किल एकदम भारी हा. खरोखर सांभाळूचा पण काम तेवढा हो. जबाबदारीचा असता. ताच असता. हो म्हणतात की काम पटकन झालं. पटकन झाला. व्यवस्थित काम होता. होय. पण काय न जाणो कधी वेळ येत सांगा घेता नाही. तसा येता नाही वेळ पण त्याच्या पुढे देखील तुम्ही काळजी घ्यावा आणि आमच्या देखील शुभेच्छा असतात. होय होय एवढाच आमचा आता पैशाचा काय ह्या नाही. बरोबर. पैसा आज असा उद्या नाही. आपण कोणतरी उद्या सकाळी समजा आमचा काय आज ना उद्या काहीतरी झाला तर पाटलेकडे कोणतरी आठव नाही काढ नाही, तसा नाही होणार. ते तसा नाही अजिबात होणार आणि तसा विचार पण करू नको. होय काय देवाण घेऊन येतो का असा विषय केलेलाच नाही. एवढेच आमका देवा असा होय एका शब्दासाठी आम्ही असे जातो आणि बरेच जण या व्हिडिओच्या माध्यमातून आमका बोलावतात. बरोबर. होय काम होणं या महत्वाचा असा. बघूया आता कसा काय चलता तर मंडळी गोडबर घ्यावी आणि चला या. नाही जेवकत थांबा आता तुमच्यासाठी स्पेशल जेवण केलेलं असं आज रविवार हा. तर त्या जेवणासाठी देखील खास दादांका बोलावलेले होते. तर चला आम्ही आता आमच्यावरती कामाक जातो. आपलं फणस पूर्ण ट्रिम झालेलो असा आणि दादा एकदम पूर्ण दमलेले असतात. अवस्था बघ कपड्यांची. फणसाक डीक पूर्ण असता ना भयंकर ह्या काय सेफ्टी असा संपूर्ण. हा आता अजिबात डिंक लागलो नाही. होय पाव लिटर खोबरेल तेल होय होय. नाही मी खोबरेल तेल खाणून ठेवलेलं आहे. आता काय फक्त पायांकाच वाईट लावू काय. बरोबर. हा सेफ्टी असा सगळं व्यवस्थित. मशीन जी असतं ते आपण मागे पुढे घेताना ना इकडे लागा शकता. बरोबर. हा जर लागली तर ह्या का लागतली. हा तेवढं होय. जो असा तर आपल्या सुरक्षिततेची काळजी एकदम घेऊन काम करतात. महत्वाची आहे पहिले. बेल्ट दाखवतोय तुमचा. होय सेफ्टी बेल्ट खरं नेले आमच्याकडे घेऊन गेलो वाटतं तिकडे तुमच्या. हे सगळे ऍसेसरीज असत. तर ह्यो सेफ्टी बेल्ट त्याच्यानंतर ह्यो वालो वगैरे असा हँड ग्लोव्ह वगैरे नाही असत. तर हे सगळे ते इन्स्ट्रुमेंट घेऊन काय झाली हो हात माझे एकदम सुरक्षित असत. ते आता काय धोका वेटिंगला. हा ह्यो आपल्या बांधकाम कामगार विभागात मार्फत मिळालेलो असा. हा सेफ्टी बेल्ट असता तो पूर्ण हार्नेस. बरोबर. आम्ही नंतर तो बनवलेलो असा. ओके. तो असं फिरवायचो हा म्हणजे असं झाडाक लावायचो. हा ह्याचा असा हा आपला जेवढा व्हाय तेवढा टाईट करायचा. जास्त तुम्ही आता हा असा वाढला तर तुमका वाढणार नाही. ओके. वाढला तरी पाठी वाढणार. जोपर्यंत सैल जोपर्यंत करत नाही हा तोपर्यंत वाढणार नाही. अशा पद्धतीत बेल्ट आहे. ओके. आणि ह्याचा असा मशीन साठी जो असा आपलं हुक असा असो हा तो हे लावायचो आपण जशी आकडी लावतो बरोबर. कोयत्यासाठी हा त्यासाठी लावायची. हा आणि ह्यो जो हुक तो असा लावायचो आणि ह्याका अशी मगाशी जी मशीन बांधलेली तशी मशीन बांधायची हा आणि अशी अडकून ठेवायची. हांद्रे मशीन कळती. बरोबर. मशीन बोचरे ठेवल्याने अशा पद्धतीने आमचं काम असतं. हो राहून दे आता चल. हो ह्या सगळे पूर्ण ते सेफ्टीची काळजी घेऊन. पण ह्या सगळ्या तुमका नॉलेज म्हणजे व्हिडिओज बघून वगैरे युट्यूबवर बरेचसे असे व्हिडिओ असत. हा आणि मी अनुभवतो म्हणजे स्वतः मी पण व्हिडिओ करूचा कारणच ह्याचा कारण बरेचसे असे ट्रिकटिंगचे व्हिडिओ युट्यूबवर असत. हा म्हटलं आपण पण काहीतरी टाकूया जेणेकरून कोणी बघल्यानंतर बऱ्याच जणांचं काम होईल. त्याच्यातून पैसे कमावता असं माझं काही एक उद्देश नाही बरोबर. पैसे कमवतो येते. हा सेफ्टी बेल्ट बरोबर बनवले आणि बराचसा काम असा त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच शिकले. बरोबर. हा जे व्हिडिओ असत किंवा सोशल मीडियाचा असा
हा. त्याच्यातून आपला चांगला जा काय हाताचा बराचसा घेण्यासारख्या हा. आपल्या एकदा चांगला हाता घ्यायचा आणि वाईट हाता सोडून द्यायचा, वाईटाच्या नादाकत लागायचा नाही. हो कारण मी तुमचे ते पूर्ण आयडिया बघितलं एकदम कटिंगची वगैरे नी. रामकृष्ण हरी म्हणायचा. अरे पुढे चलायचं. यस चला धन्यवाद. चला होय. काय उलटा सुलटा काहीतरी करूया त्याच्यात.